हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता इथे आपण पाहतो की दुष्यंतच्या अंगसटीला आलेल्या पूजाला दुष्यंतने झिडकारत कृष्णाचा मान राखला. त्याचबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णाच्या सुखी संसारासाठी अढळरावांनी उचललं खूप मोठं पाऊल. आता अढळरावांनी नेमकं कोणतं पाऊल उचललं आहे आणि दुष्यंतने कशा पद्धतीने कृष्णाचा मान राखला आहे, आता सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण आता इथे पाहिलं आहे की भक्तीने कृष्णाला सांगितलं आहे पहिल्या रात्री काय काय करायचं असतं आणि त्यामुळे भक्तीने जसं जसं सांगितलेलं असतं कृष्णा तसं तसं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण दुष्यंत तिला अजिबातच सपोर्ट करत नसतो. उलट तो आता कृष्णाला म्हणतो, कृष्णा प्लीज स्टॉप. हे बघ, मला तुला भक्तीने काय सांगितलं आहे यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, पण आता मी तुला काय सांगतो आहे ते प्लीज व्यवस्थित आणि शांतपणे ऐकून घे. हे बघ, मला तुझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्यावर ती म्हणते म्हणजे. त्यावर आता दुष्यंत हा तिला सांगायला लागतो, हे बघ कृष्णा, मी तुला स्पष्ट आणि खरं सांगतो, माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. 3 वर्ष आमचं एकमेकांवर प्रेम होतं, आमचं अफेअर होतं. त्याबरोबर ती म्हणते, मग तुम्ही माझ्याशी लगीन कशापायी केलं? त्यावर तो सांगतो, ते सगळं सोड, काही कारणास्तव आम्हाला दोघांना वेगळं व्हावं लागलं होतं. त्यावर ती म्हणते, अहो म्हणजे हे समजा. त्यावर दुष्यंत म्हणतो, तू शांतपणे इथे बस, रडू नको आणि मी काय सांगतोय ते पूर्णपणे ऐकून घे. आमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण काही कारणास्तव आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं. त्यामुळे मी तुझ्यावर कधीच प्रेम नाही करू शकत, कारण प्रेम ह्या शब्दावरून माझा कायमचा विश्वासच उडाला आहे गं. आता प्रेम हा शब्दसुद्धा नकोसा वाटतो मला माझ्या आयुष्यात. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते, अहो पर. त्यावर लगेच दुष्यंत म्हणतो, आपला संसार एक वेळेस सुरळीत होऊ शकतो, पण प्रेमा वगैरेच्या अपेक्षा माझ्याकडून नको करूस प्लीज. बायको म्हणून तुला जे जे हक्क द्यायला हवे ते सगळे मी देईन, पण फक्त समाजाला दाखवण्यापुरतं. मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत कृष्णा. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो. दुष्यंत तिकडनं गेल्यावर कृष्णा त्या खॉटवरती बसते आणि आता कृष्णाच्या दोन्ही डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागलेले असतात. कृष्णा खूप दुखावलेली असते मनातून. कृष्णा रडत असते पण ओरडतही नसते. स्वतःच्या नशिबाला दोष देत ती तिथेच बसलेली असते. ती म्हणत असते, बा का होतं नेहमी माझ्या संकट असं? कशापायी? काय पाप केलं आहे म्या की माझ्याच बाबतीत नेहमी हे समज घडावं? आई म्हणाली होती माझा संसार सुखाचा नाही व्हायचा, तर बघ की लगीन तर पार पडलं, पर त्या लगीनाला काय अर्थच राहिलेला नाही र. हे डोरलं म्हणजे बाईच्या आणि पुरुषाच्या जिंदगीची नवीन सुरुवात. जिंदगानी सुरू करण्याच्या अगोदरच माझी तर जिंदगानी सपली की र. माझ्या नवऱ्यानं मला स्पष्टपणे सांगूनच टाकले, आमचा संसार फक्त लुटूपुटूचा, भावला भावलीचा आहे. किती स्वप्न रंगवली होती म्या. माझा संसार, म्या, दुष्यंत सरकार, माझं घर, माझं कुटुंब, समध म्या, माझं, आमचं, आमच्यासाठी. आणि आता मात्र काय बी राहिलं नाही रे त्यातलं. देवी आई का ग वागतेस माझ्या संकटाशी? काय एवढी निष्ठुर होतेस माझ्या बाबतीत? काय पाप केलं आहे म्या? लहान असताना माझं आईबाप कोण होतं, कुठं होतं, कसं होतं ते कधीच कळलं नाही. म्या कायम तुलाच माझी आई आणि तुलाच माझा बा मानला. ते होऊन गेलं, तर त्यानंतर बा माझ्या आयुष्यात आला. बानं मला घरी नेलं, त्यानं मला लेकीप्रमाणे सांभाळलं आणि आता आईनं मला कधी बी नाही स्वीकारलं. लगीन झाल्यावर तरी समजा सुरळीत होईल असं वाटलं, तर आता तू माझ्यामुळं हे वाढून ठेवलं आहेस वय गं. त्याबरोबर इथे आता अढळराव जे असतात ते शांतपणे एकटेच हॉलमध्ये बसलेले असतात. आता बाळजाबाईंना तर ते खूप मोठ्या तोऱ्यात सांगून आलेले असतात की दुष्यंत आणि कृष्णाच्या संसाराच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर चांगलं होणार नाही. पण अढळरावांना ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहिती असते की कुत्र्याचं शेपूट आणि बाळजाबाई कितीही प्रयत्न केला तरी सरळ होणं शक्य नाही. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतच्या सुखी संसारात विघ्न आणण्याकरता बाळजाबाई नक्कीच काहीतरी प्रयत्न करणार. काहीही झालं तरी आपण बाळजाबाईंना दुष्यंत आणि कृष्णाचा सुखी संसार खराब करू द्यायचा नाही असं अढळरावांनी सुद्धा ठरवलं. त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरीसुद्धा आपण करण्याची तयारी ठेवायची म्हणजे ठेवायचीच
असंही ते स्वतःच्या मनाला सांगत असतात. आता एकदा का आजच्या रात्री दुष्यंत आणि कृष्णा एकत्र झाले की मग पुन्हा त्या दोघांनाही वेगळं करण्याची शक्ती कोणातच नाही. कारण मग मला पूर्ण खात्री आहे माझ्या मुलावर की दुष्यंत हा कधीच कृष्णाला अंतर देणार नाही, तो तिला सोडणार नाही. काहीही झालं तरी मला दुष्यंत आणि कृष्णा यांचा सुखाचा संसार बघायचा आहे. कारण जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा यांचा सुखाचा संसार होईल तेव्हाच तर आमच्या अर्धांगिनी लाईनीवरती येतील. कृष्णा ही एकमेव अशी मुलगी आहे जी त्यांना सुतासारखी सरळ करून लाईनवर आणू शकते. आता अढळराव मनातल्या मनात हा सर्व विचार करत असतानाच त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत अगदी घाईघाईने शिडी उतरून आलेला असतो आणि तो आता अढळरावांकडे न बघता थेट त्याच्या विचारात त्याच्या तंद्रीत तो आता सरळ येतो आणि रागारागात दरवाजा उघडतो हॉलचा आणि हॉलमधून डायरेक्ट बाहेर निघून जातो. आता अढळरावांच्या लक्षात नक्कीच एक गोष्ट आलेली असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय दुष्यंत इतक्या रागारागात जाणार नाही. काय झालं असेल? दुष्यंतानं कृष्णामध्ये काही वाद झाला असेल काय भांडण? नाही. कृष्णी समजूतदार पोर आहे. ती नक्कीच दुष्यंतबरोबर पहिल्या रात्रीला भांडण तर करणार नाही. आणि दुष्यंत बी समजूतदार आहे, त्यामुळं तो बी भांडण नाही करायचा. मग नक्की काय गडबड आहे बरं ही जरा बघायला हवी असा विचार आता अढळराव करतात. तोपर्यंत दुष्यंत हा आता तिकडनं बाहेर आलेला असतो आणि बाहेर येऊन तो आता एका ठिकाणी शांत बसतो आणि आता त्याला त्याचा भूतकाळ पुन्हा एकदा आठवायला लागतो. त्याच्यासमोर पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती झाल्यासारखं त्याला होत असतं. त्याला असं वाटत असतं की पूजा पुन्हा त्याच्यासमोर आली आणि ती त्याला हसते की बघ, मला हवं होतं तेच मी केलं, तुझ्या आयुष्याचं मातेरं. इतक्यात खरोखरची पूजा त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि आता पूजा कशीबशी मागच्या बाजूच्या गेटवरनं उडी मारून दुष्यंतच्या घरात घुसते आणि आता तिला बाहेर बसलेला दुष्यंत दिसतो. ती दुष्यंतच्या मागून येऊन त्याच्या खांद्यावरती हात टाकते आणि त्याला मिठी मारत म्हणते, आय लव्ह यू डी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, गौतमी तू? आणि तो पूजाला स्वतःपासून लांब ढकलतो. त्याबरोबर पूजा म्हणत असते, बघ, आय हेट यू म्हणून त्या दिवशी निघून गेलास, लग्न त्या दुसऱ्या मुलीबरोबर केलंस, पण अजूनही मनातला माझा आवाज काढू नाही ना शकलेला. डी, तू मला कधीच नाही विसरू शकत, कारण तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे मला माहिती आहे. मग कशासाठी हा सगळा अट्टहास? काय हे सगळं खोटं नाटक? डी, तुला माहिती आहे ना माझंसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. अरे त्या रहेजाने मला माझ्या जॉब जाण्याची धमकी दिली आणि म्हणून त्या दिवशी मला ते सगळं करावं लागलं. ती सगळी माझी मजबुरी होती. प्लीज मला समजून घे डी, प्लीज. माझं चुकलं, मी वाहवत गेले आणि हे सगळं करून बसले. अरे तू फोनही उचलत नव्हतास, मेसेजना रिप्लाय देत नव्हतास, मग मी काय करणार होते त्या सिच्युएशनमध्ये? मला रहेजाने जे सांगितलं ते करावं लागलं होतं, पण मी खोटं नाही बोलत आहे. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तू सोडून तुझ्या व्यतिरिक्त मी कोणावरच प्रेम नाही करू शकत डी. प्लीज तू मला स्वतःच्या आयुष्यापासून दूर नको ना लोटू. मी तुला शब्द देते, यावेळेस माझ्याकडून जशी आणि जितकी मोठी चूक झाली, आयुष्यात पुन्हा कधीच माझ्याकडून तशी एवढी मोठी चूक घडणार नाही. हवं तर तू मला मार, ओरड, भांड, रागव, चीड, हवं ते कर. हवं तर माझा गळा दाबून मला स्वतःच्या हाताने तू मारूनही टाकू शकतोस, पण मी तुला दुसऱ्या कुठल्याच मुलीबरोबर नाही बघू शकत. आणि मग ती आता दुष्यंतला मिठी मारण्यासाठी पुढे येते. त्याबरोबर दुष्यंत पूजाला स्वतःपासून लांब ढकलतो आणि म्हणतो, स्टे आउट ऑफ मी. काय चाललं आहे तुझं? हे बघ, माझं लग्न झालं आहे. तुला जरी लग्न, नातं, माणसं या सर्वांची किंमत नसेल ना तरीसुद्धा मला आहे. आणि तुला सांगायचं खरं तर मला काही महत्त्वाचंही वाटत नाही, पण तरीही सांगतो. माझी बायको खरोखर खूप चांगली, हुशार, सोज्वळ, गुणी आणि सुंदर. सर्व पद्धतीने ती सर्व गुणसंपन्न आहे. तुझ्यासारखी नाही आहे, कोणाला फसवणारी, लुबाडणारी, कोणाच्या लबाडीने पैसे मिळवणारी तर नक्कीच नाही आहे. माझी बायको कष्टकरी आहे, शेतकरी आहे आणि ती तिच्या कष्टावर आत्तापर्यंत पुढे आली आहे. मला खरं तर अशीच जोडीदार हवी होती. कृष्णाच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असा आता दुष्यंत पूजासमोर ठामपणे त्याचं मत व्यक्त करतो आणि त्याबरोबर तो आता हेही सांगत असतो की सगळ्यात महत्त्वाचं, फसवणूक मी तुझी नाही, तू माझी केलीस. तू स्वतः तुझ्या त्या बॉसबरोबर काय करत होतीस ना ते मी पाहिलं आहे. अगं इथे मी माझ्या आईला आपल्या नात्याबद्दल, आपल्या प्रेमाबद्दल सांगून तिला तयार केलं होतं आपल्या दोघांच्या लग्नासाठी,
आणि जेव्हा मी तुला पुण्याला घ्यायला आलो, तुझ्या बंगल्यावर आलो, तेव्हा आधी तर तू माझे फोन नाही उचललेस. आणि जेव्हा मी खोलीचं दार उघडून आत आलो तेव्हा यक, मला बोलायलासुद्धा घाण वाटते आणि विचार तर करवतसुद्धा नाही आहे. तुला काहीच वाटलं नाही का गं माझ्याबद्दल? 3 वर्ष एकत्र होतो ना आपण, एकमेकांवर खूप प्रेम आहे असं आपलं म्हणणं होतं ना. मग सर्व इतक्या सहजासहजी का गं खोटं ठरवलंस तू? लाज नाही वाटली का गं तुला हे सगळं करताना? बोल ना, गप्प बसू नकोस. त्यावर ती म्हणत असते, मला माफ कर. त्यावर दुष्यंत म्हणतो, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. माझ्यावरती डोळे झाकपणे आंधळ्यासारखा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत उभं राहण्याची तयारी दाखवणाऱ्या माझ्या सरळ साध्या समंजस सामान्य बायकोला फसवायची ताकद नाही आहे माझ्यात. नाही, कोणालाही सहज फसवावं, कोणालाही सहज सोडून द्यावं ही तुझी वृत्ती, माझी ही वृत्तीच नाही आहे. आणि ते सुद्धा स्वतःच्या लग्नाच्या बायकोला फसवून तुझ्यासारख्या मुलीवर विश्वास ठेवायला मी मूर्खसुद्धा नाही आहे. त्यामुळे प्लीज स्टे आउट ऑफ इट. पुन्हा ह्या गावाच्या आसपाससुद्धा फिरू नकोस, ते तुझ्यासाठी चांगलं ठरेल. त्यावर पूजा म्हणत असते, डी अरे प्लीज, व्हॉट्स रॉंग? अरे तू एवढा ओल्ड फॅशन कधीपासून झालास? आणि मी तुला कुठे म्हणते की त्या मुलीचं आयुष्य बर्बाद कर अँड ॲट ऑल. अरे तू फक्त तिला डिवोर्स देऊन टाक. तू तिला रितसर असं सांगून टाक की तुला तिच्याबरोबर नाही राहायचं आहे. तुझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं आणि आता तुला तिच्या आयुष्यात परत जायचं आहे. तुम्हा दोघांना लग्न करायचं आहे. दॅट्स इट, इट्स इनफ. डी प्लीज, तू करशील ना माझ्यासाठी एवढं? मला खात्री आहे तू करशील, असं म्हणत ती त्याला मिठी मारायला पुढे सरसावत असते. दुष्यंत पूजाला स्वतःपासून लांब ढकलत म्हणतो, गौतमी प्लीज स्टे इन युअर लिमिट्स. तू लिमिट्स क्रॉस करतेस. पूर्वी आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो, पण आता आपला एकमेकाजवळ काहीही संबंध नाही आहे. यू गॉटिंग माय पॉईंट? नाही, जर कळत असेल ना तर प्लीज निघशील इकडनं. आणखीन स्वतःचा जास्त इन्सल्ट करून घेऊ नकोस प्लीज. त्याबरोबर पूजा तिकडनं निघून जाते. दुष्यंतसुद्धा त्याची कॉफी पितो आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता अढळरावांनी हे सगळं काही त्यांचं जे बोलणं असतं ते ऐकलेलं असतं. आता अढळराव मनातल्या मनात विचार करत असतात, अच्छा ही भानगड आहे तर सगळी दुष्यंतना अचानक खोलीबाहेर येण्यामागची. म्हणजे याचा अर्थ आमचे चिरंजीव ह्या अगोदरच कोणाच्या तरी प्रेमात पडले होते. तर आता कोण आहे ही पोर ते शोधून काढायला हवं पहिलं. त्याच्यानंतरच पुढं काय पावलं उचलायची ती उचलता येतील. आणि दुष्यंत म्हणत असल्याप्रमाणे त्या पोरीनं माझ्या लेकाला फसवलं आहे, त्यामुळं मी आता तिला सोडत नसतो. आणि कृष्णा माती, सोन्यासारखी माती, तिला ती पोर सांगत होती सोडून द्यायला. तिची काय लायकी काय माझ्या सुनेसमोर उभं राहायची, असा विचार करूनच आता पूजाची सगळी हिस्ट्री जॉग्राफी काढतात. आणि अढळरावांच्या समोर आता पूजाचा काळा चेहरा आलेला असतो. त्यांना कळून चुकलेलं असतं की पूजा किती नीच आहे. पूजाने पुण्याला कामाला लागण्यासाठी स्वतःची खोटी ओळख सांगितलेली आहे. तिथे तिने स्वतःचं नाव गौतमी गौतमी केळकर असं सांगितलं आहे आणि तिचं खरं नाव हे पूजा कोल्हापुरे आहे आणि ती मूळची कोल्हापुरातलीच आहे. आणि तिथे ती लहानाची मोठी झालेली आहे. तिच्या आईवडिलांबरोबर ती गरीब आहे घराणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कृष्णाचीच धाकटी बहीण आहे. पण तिने हे सगळं लपून ऑफिसमध्ये असं सांगितलेलं असतं की ती एका खूप मोठ्या बिझनेसमन बापाची एकुलती एक मुलगी आहे. तिचे आईवडील युरोपला असतात आणि इथे ती एकटीच राहते. तिच्या आईवडिलांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं लहानपणापासून आणि तिला त्यांनी युरोपलाच त्यांच्याबरोबर राहायलासुद्धा सांगितलं. पण तिला स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं म्हणून ती इथे आली आहे. तिने अगदी स्वतःची इमेज खूप छान अशी नीट अँड क्लीन केलेली असते. पण आता इथे अढळरावांनी ठरवलेलं असतं की दुष्यंतच्या समोर आता त्याच्या ह्या मैत्रिणीचा काळा चेहरा आणायचा म्हणजे आणायचाच. तेव्हाच दुष्यंत माझ्या सोन्यासारख्या सुनेला चांगलं वागवेल. मग आता दुष्यंतच्या समोर पूजाचा खरा चेहरा आणण्यासाठी आता इकडे अढळरावांनी सगळा काही पूजाचा भूतकाळ गोळा करून आणलेला असतो आणि तो आता दुष्यंतच्या समोर मांडलेला असतो. आणि दुष्यंतला ते सांगत असतात की हे बघ, ज्या मुलीसाठी तू माझ्या सोन्यासारख्या सुनेला, 52 कशी सोनं असलेल्या सुनेला स्वतःपासून दूर लोटलंस ना, हे बघ काय लायकीची मुलगी आहे ती. तिला फक्त तुझ्या पैशांवरती प्रेम होतं, तिचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. मुळात तिने तुझ्यावर प्रेम करावं एवढी तिची पात्रताच नव्हती.
देव जे घडवतो ते चांगल्यासाठीच घडवतो. आता दुष्यंतच्या समोर जेव्हा पूजाचा सगळा भूतकाळ येतो त्यावेळी दुष्यंतलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. दुष्यंत आता कृष्णाच्या समोर येऊन उभा राहतो, हात जोडतो आणि कृष्णापासून नजर चोरत असतो. तो आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, खरोखर मला माफ कर, माझं चुकलं. मी एका नीच नालायक मुलीसाठी तुझ्यावरती प्रेम करू शकत नाही असं म्हटलं, पण खरंच माझं चुकलं, मला माफ कर. मी जे बोलून गेलो ते मुद्दाम नव्हतं. त्यावर कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, असू द्या, अवं तुम्ही माझ्यामुळं हात जोडण्याची काय बी गरज नाही. अवं बायको आहे ना तुमची, तुम्हासनी समजून घेणं, तुम्हासनी प्रत्येक तारसातनं बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्या माझं कर्तव्य कधी बी नाही चुकायचो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हेच तर मी तुझ्यातलं ओळखू नाही शकलो. तू माझ्यावर इतकं मनापासून भरभरून प्रेम केलंस, प्रत्येक गोष्टीत कायम माझा विचार केलास, माझ्या कुटुंबाचा विचार केलास, कायम माझ्यासाठी जगत आलीस आणि मी मात्र तुला वाईट वागवत गेलो. खरंच जमलं तर मला माफ कर आणि मी केलेल्या चुका मी भरून काढण्याचा पुन्हा नक्की पूर्ण प्रयत्न करेन. मी आणि तू आपण नक्की पुढचं आयुष्य आपलं एकत्र छान सुखात समाधानाने जगू. त्याबरोबर आता कृष्णालासुद्धा कळतं की दुष्यंतला त्याची चूक कळाली आहे. कृष्णा म्हणते, तुम्हासनी तुमची चूक कळाली आहे ना, बाद झालं. माझ्या नवऱ्याची फसवणूक केलेल्या पोरीचं कायम वाटोळं होईल. तिच्या आयुष्यात तिला कधी बी काय बी सुख नाही मिळायचं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.